नमस्कार भावी शिक्षकांनो आणि अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होण्याचं काम सुरू आहे आणि जवळजवळ 13 ते 14,000 जागा या पोर्टलवर अपलोड झाल्या हे आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे या जागा अजून खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एवढ्या 4 ते 5 दिवसात भरपूर अशा मोठ्या प्रमाणात जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहे आणि 10 तारखेपर्यंत त्याची मुदत आपल्याला त्या जाहिराती अपलोड करण्यासाठी आलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. ही सर्वात महत्त्वाची खुशखबर ही आपल्यासाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जागा तर मोठ्या प्रमाणात येणार आहे, परंतु आपला स्मार्टनेस आता आपल्याला यूज करायचा आहे. प्रेफरन्स कसे द्यायचे, जर आपला स्कोर कमी जरी असला तरी प्रेफरन्स कशा प्रकारे द्यायची, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघावी लागणार आहे. जर आपण योग्य पद्धतीने जर प्रेफरन्स दिले तर आपली नोकरी ही फिक्स राहणार आहे. जर आपले प्रेफरन्स चुकले तर आपल्याला चांगले मार्क्स असून देखील त्याचा फायदा होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी की प्रेफरन्स योग्य पद्धतीने आपल्याला द्यायचे आहे. परंतु तत्पूर्वी पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ही जी टेटची परीक्षा आहे ती टेटची परीक्षा जवळजवळ 2 ते 2.25 लाख अभियोग्यताधारकांनी ही परीक्षा दिली होती आणि विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 1,70,000 ते 80,000 विद्यार्थ्यांनी सेल्फ रजिस्ट्रेशन केलं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 30-40 हजार उमेदवार तर असेच बाद झाले आहे पवित्र पोर्टल भरतीतून. तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून असे कोणते उमेदवार आहे जे या भरतीमधून बाद ऑलरेडी झालेले आहे आणि भविष्यात देखील होणार आहे याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप महत्त्वाचे व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दलचा देखील व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेला आहे. म्हणून मॅथ विथ सूरज सर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ 2,25,000 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती आणि त्यानंतर 1,70,000 ते 80,000 उमेदवारांनी सेल्फ रजिस्ट्रेशन केलं, सेल्फ सर्टिफाय केलं. सेल्फ सर्टिफायमधून जवळजवळ 30 ते 40,000 उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलंच नाही, ते देखील उमेदवार या भरतीतून बाद झाले आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर असेच उमेदवार या भरतीतून बाद होत गेले तर कॉम्पिटिशन जे होईल ते कमी होईल आणि विद्यार्थी मित्रांनो आणि जागा जर जास्त आल्या तर खऱ्या अर्थाने कट ऑफ हा कमी लागणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल त्यावेळेस कट ऑफचं प्रमाण देखील विद्यार्थी मित्रांनो हे कट ऑफचं प्रमाण खाली येईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे. तर कोणते अशी जी कारणं आहे की त्या कारणामधून विद्यार्थी हे या भरतीमधून बाद झाल्यासारखे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिलं म्हणजे कारण म्हणजे टेटमध्ये कमी गुण. जर आपण टेटची जो रिझल्ट बघितला तर आपण बघू शकतो 0 ते 10 ते 20 अशा रेंजमधले असे भरपूर उमेदवार आहे. काही ज्यांना 0 मार्क आहे, काहींना 10 मार्क आहे, काहींना 15 20 मार्क आहे. 50च्या खालचे जे उमेदवार आहे, 50चे खालचे रेअरली एखादा उमेदवार हा 50च्या खालचा शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो. रेअरली म्हणजे त्याला सगळं हॉरिझॉन्टल आरक्षण पाहिजे, स्पेशल त्याला आरक्षण पाहिजे आणि त्या विषयाची किंवा तो त्या कॅटेगरीचा उमेदवार हा महाराष्ट्रात कुठंच नाही भेटला तर त्या उमेदवाराचं 50च्या आधीचे जे उमेदवार आहे त्यांचं सिलेक्शन तिथे होऊ शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 50च्या खाली जो स्कोर आहे विद्यार्थी मित्रांना भरपूर अशा अभियोग्यताधारकांना पडलेला आहे. या उमेदवारांनी देखील सेल्फ सर्टिफाय केलं आहे. ते उमेदवार या भरतीमधून बाद होणार आहे, कारण जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचं आणि कॅटेगरीनुसार जे मेरिट असतं ते कमी जास्त होत असताना विद्यार्थी मित्रांनो इतकं खाली मेरिट हे शिक्षक भरतीचं येत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा. एखादा मी म्हणतो याला अपवाद आहे, रेअरली लागू शकतो. एका मागच्या भरतीत देखील 50च्या खालचा एक उमेदवार लागला होता, त्यामुळं असं होऊ देखील शकतं. याबद्दल आपण शक्यता नाकारता येत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इतकं खाली मेरिट हे येऊ शकत नाही. म्हणून लक्षात घेण्यासारखी जी गोष्ट आहे की टेटमध्ये कमी जे गुण आहे ते उमेदवार आत्ताच या भरतीमधून बाद झाले आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे TET CTET जी आवश्यक पात्रता असणे ते नसणे. विद्यार्थी मित्रांनो, 6 ते 8 आणि 1 ते 5ला 1 ते 5साठी आपल्याला माहिती आहे की TET 1 आणि CTET 1 आपल्याला लागते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, असे भरपूर उमेदवार आहेत ज्यांनी सेल्फ सर्टिफाय करताना TET आणि CTET ते पास नाही तरी त्यांनी चुकून TET 1 आणि CTET 1 हा जो ऑप्शन आहे तो येस करून दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे देखील उमेदवार ह्या शिक्षक भरतीमधून बाद होणार आहे, कारण येस केल्यामुळे त्यांना ज्यावेळेस त्यांचं सिलेक्शन होईल आणि ज्यावेळेस सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना
कागदपत्र सादर करावे लागतील, त्यावेळेस जर त्यांच्याकडे ते TET आणि CTT जर डॉक्युमेंट नसेल तर ते उमेदवार शिक्षक भरतीतून बाद होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट ध्यानात ठेवा. तसंच 6वी ते 8वीसाठी देखील CTT आणि TET कंपल्सरी आहे. CTT पेपर 2 आणि TET पेपर 2 ज्यांचा नसेल ते उमेदवार देखील या शिक्षक भरतीमधून बाद होणार आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. शैक्षणिक पात्रता जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. अजून विद्यार्थी मित्रांनो असेल की जे काही उमेदवार असते ज्यांनी फक्त टाईमपाससाठी हा पेपर दिला होता आणि ज्यांचं काहींचं BEd पण झालेलं नव्हतं, असे देखील उमेदवार आहे ज्यांचं BEd कंप्लीट झालं नव्हतं आणि ज्यांचं कंप्लीट म्हणजे BEd कंप्लीट झालं नाही आणि काही असे उमेदवार आहे ज्यांचं जे डॉक्युमेंट्स आहे ते त्यांनी जी तारीख दिली होती 14/5 आय थिंक सो, त्याच्यानंतरचे काही डॉक्युमेंट्स आहे म्हणून ते देखील उमेदवार हे शिक्षक भरतीमधून बाद होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आपला दुसरा मुद्दा आहे की कागदपत्रामध्ये जी त्रुटी आपली आहे म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र हे तर 6 महिने आपल्याला मुदत भेटणार आहे जे विद्यार्थ्यांना जे लागू आहे ST सोडून. तसेच दिव्यांग जे प्रमाणपत्र जे ज्यांच्याकडे काही जे दिव्यांग प्रमाणपत्र असेल किंवा बाकीचे जे प्रमाणपत्र जे हॉरिझॉन्टल आरक्षण घेतलं असेल ते खोट्या प्रमाणात ज्यांनी काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते देखील उमेदवार हे ज्यावेळेस कागदपत्र पडताळणी होईल त्या कागदपत्र पडताळणीमधून बाद होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवावी. जर तुमच्याकडे चुकीचं जर डॉक्युमेंट असेल तर त्या चुकीच्या डॉक्युमेंट्समुळे तुम्ही या शिक्षक भरतीमधून बाद होणार आहात. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर जी सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये तुम्ही जर जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती जर व्यवस्थित भरली नसेल तरी तुम्ही शिक्षक भरतीमधून बाद होणार आहात. कारण सेल्फ सर्टिफिकेशन त्यासाठी आपल्याला दिलं होतं. काही विद्यार्थ्यांनी चुकून वेगळीच माहिती त्याच्यात भरली आहे. ठीक आहे, एखादा अर्धा जर जे रिझल्ट आपण अपलोड केले तुमचे शैक्षणिक रिझल्ट जे अपलोड केले त्याच्यामध्ये एखादा अर्धा मार्क इकडे तिकडे असेल तर काही फरक पडत नाही. ॲफिडेविट करून किंवा बाकी गॅजेट करून आपण त्याला करू शकतो, दाखवू शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो जर आपले जे शैक्षणिक पात्रता नसेल आपण ती पात्रता देखील यस केलं आहे तर असे उमेदवार शिक्षक भरतीतून भले ते त्यांना प्रेफरन्स येतील, काही प्रेफरन्स येतील, ते लॉक पण करतील, त्यांचं लिस्टमध्ये नाव देखील येईल, परंतु ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते जातील त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये 100% ते उमेदवार बाद होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा. जर असं कोणी खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील किंवा ज्यांच्याकडे खोट्या सर्टिफिकेट असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. म्हणून हे उमेदवार शिक्षक भरतीतून बाद होणार आहेत. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही व्यवस्थित आहे, तुमचे मार्क्स पण खूप छान आहे, तुमच्याकडे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आहे, तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन देखील एकदम चांगल्या पद्धतीने केलं असेल, परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चुकीचे प्रेफरन्स दिले तरी तुम्ही शिक्षक भरतीतून बाद होणार आहात. म्हणून आपला महत्त्वाचा जो विषय आहे, जर तुम्हाला 140 देखील मार्क आहेत, 140 प्लस तुमचा स्कोर आहे, परंतु तुम्ही अशा ठिकाणी प्रेफरन्स दिले की त्या ठिकाणी जागा कमी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्या ठिकाणी 140च्या वरती जे अबोव स्टुडंट आहे ते सर्वांनी प्रेफरन्स दिले, अशा ठिकाणी देखील तुम्ही बाद होणार आहात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो फक्त डॉक्युमेंटच नाही तुमचं स्किलसुद्धा आता ह्या भरतीमध्ये टेस्ट होणार आहे. म्हणून प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केला आहे, तो कृपया नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा प्रेफरन्स खूप महत्त्वाचे या भरतीमध्ये आहे. कमी मार्क्सवाला सुद्धा लागू शकतो, जास्त मार्कवाला सुद्धा घरी बसू शकतो. हे आपण वारंवार का सांगतो तर प्रेफरन्स 100 प्रेफरन्स फक्त विदाऊट इंटरव्ह्यूला आपल्याला द्यायचे आहे आणि 50च प्रेफरन्स आपल्याला विथ इंटरव्ह्यूला द्यायचे आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 100 जे प्रेफरन्स आहे तुम्ही जर चुकीच्या जिल्ह्यात दिले, ज्या जिल्ह्यात जागाच नाही किंवा तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रेफरन्स देऊन बसला आणि त्या ठिकाणी ऑलरेडी हायेस्ट तुमच्यापेक्षा जे मार्क्स आहेत त्यांनी प्रेफरन्स दिले असतील तर तुमचा विचार त्या याच्यामध्ये होणार नाही आणि तुम्हाला चांगले मार्क्स असून देखील तुम्ही घरी बसू शकता. म्हणून उमेदवारांनो लक्षात घ्या, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रेफरन्स खूप महत्त्वाचे आहे. प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दलचा आपला हा या चॅनलवर व्हिडिओ आहे, तो नक्की पहा. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. त्यानंतर काही उमेदवार आहे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे तरी देखील त्यांनी फॉर्म भरला असेल, चुकीची बर्थ डेट टाकली असेल, ते उमेदवार देखील शिक्षक भरतीतून बाद होणार आहे. किंवा ज्यांनी आरक्षणाच्या अटी पूर्ण केल्या नसेल ते देखील जाहिरात येण्याच्या वेळेस किंवा प्रेफरन्सच्या वेळेस आपल्याला एक GR आला होता, एक नोटिफिकेशन आली होती, त्यानुसार जर तुमचं आरक्षण असेल, त्यानुसार जर तुमची पात्रता असेल, त्या पात्रतेत तुम्ही बसत नसाल तर तुम्ही शिक्षक भरतीतून बाद होणार आहात. विद्यार्थी मित्रांनो बरेच काही उमेदवार आहेत त्यांना ग्रॅज्युएशनला 40% किंवा 35% वाले उमेदवार आहे, त्यांना देखील ते देखील शिक्षक भरतीतून बाद होणार आहेत. त्यांना देखील प्रेफरन्स येणार नाही. कारण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आपल्याला माहिती आहे 50%चा क्रायटेरिया आपल्याला सांगितला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि कास्टसाठी आय थिंक 45%चा क्रायटेरिया सांगितला आहे. तर तो जर क्रायटेरिया तुम्ही पूर्ण करत नसाल तर तुम्हाला प्रेफरन्स येणार नाही, तुम्ही शिक्षक भरतीतून बाद होणार आहेत.
त्यानंतर जर तुम्हाला मुलाखतीसाठी मुलाखतीसाठी 1:3 याप्रमाणे जर 3 संस्था आल्या आणि तुम्ही त्या संस्थेला मुलाखतीसाठी गेले नाही आणि गेले नसल्यामुळे देखील तुम्ही बाद होणार आहे, कारण तुमचं लिस्टला ऑलरेडी नाव आलं असेल आणि तुम्ही जर तिकडं इंटरव्ह्यूलाच गेले नाही तरी देखील तुम्ही तिथून बाद होणार आहात. त्यानंतर तुम्ही जर नियुक्ती स्वीकारली नाही तर ह्या भरतीतून देखील तुम्ही बाद होणार आहात. पुढच्या भरतीत तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, परत पेपर द्यावा लागेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हे जे महत्त्वाचे जे मुद्दे आहे ते मुद्दे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. भले आपल्याला खूप मोठा ह्यूज आकडा दिसतोय की 1,70,80,000 लोकांनी सेल्फ सर्टिफाय केलं आहे, परंतु बरेचसे जे उमेदवार आहेत त्यांचा कमी स्कोर आहे. बरेचसे उमेदवारांकडे डॉक्युमेंट नाही आहे. बरेचसे उमेदवार जे आहेत त्यांनी चुकीचे इन्फॉर्मेशन ही पवित्र पोर्टलला भरली आहे. बरेचसे उमेदवारांचा स्कोर खूप कमी आहे. म्हणून असे भरपूर उमेदवार आहे जे शिक्षक भरतीतून आजच बाद झाले आहे. म्हणून हे बाद झालेले उमेदवार जर आपण मायनस केले तर खरी लढत ही 1,00,000 उमेदवारांमध्ये आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, या 1,00,000 उमेदवारांमध्ये पण खरी लढत त्यांच्यामध्ये आहे ज्यांच्याकडे प्रेफरन्स देण्याचा स्किल आहे. ज्यांनी प्रेफरन्स व्यवस्थित भरले तोच या शिक्षक भरतीमध्ये लागणार आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवा. म्हणून प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलला पाहिल्याशिवाय राहू नका. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. शिक्षक भरतीमध्ये आपल्याला जर लागायचं असेल किंवा आपली जर नियुक्ती व्हावी आपल्याला असं वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स कसे द्यायचे त्याचा अवश्य अभ्यास करा, स्वतः अभ्यास करा, दुसऱ्यांची कडून माहिती घ्या. आपल्या चॅनलवर प्रेफरन्सचा व्हिडिओ तो बघा विद्यार्थी मित्रांनो. परंतु प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दलचा नक्की विचार करा. जर योग्य प्रेफरन्स दिले तर 100% नोकरी तुमची आहे, हे ध्यानात ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.